श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्रामृत यामधील अध्याय 38. चला या दिव्य अशा श्रीगुरूंच्या लीलेला श्रवण करूयात. नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली. तो म्हणाला, हे योगीराज, श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे. कृपया पुढे काय झाले ते मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तुझी जिज्ञासा पाहून मला अतिशय आनंद होत आहे. तुझ्यामुळेच मला परम लाभ झाला आहे. मला एक कथा आठवली आहे, ते मी तुला सांगतो. श्रीगुरु नरसिंह सरस्वतींना त्यांचे अनेक भक्त द्रव्य आणून देत असत, परंतु श्रीगुरु ते स्वतःसाठी स्वीकारित नसत. ते त्या भक्तांना द्रव्यातून अन्नदान करायला सांगत. त्यामुळे गाणगापुरात रोजच्या रोज समाराधना होत असे. त्यामध्ये कधीही खंड पडत नसे. एके दिवशी काश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. आपल्या हस्ते स्वयंपाक करून श्रीगुरूंना भोजन देण्याचा त्याचा संकल्प होता. 3 लोकांना पुरेल एवढा शुद्धा त्याने आणला होता. परंतु नित्य चालू असलेल्या समाराधनेमुळे त्याला श्रीगुरूंना भोजन देण्याची संधीच मिळत नव्हती. 3 महिन्यापर्यंत तो ब्राह्मण इतर भक्तांनी केलेल्या समाराधनेत भोजन करीत असे. 3 लोकांना पुरेल एवढ्याशा शिध्याने हा समाराधना घालणार आहे हे इतर भक्तांना समजले तेव्हा ते त्या भास्कर ब्राह्मणाची थट्टा करू लागले. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का, असं ते त्या ब्राह्मणाला विचारित. त्यामुळे तो ब्राह्मण दुःखी होत असे, पण तो कोणाला काय बोलणार. लोकांनी केलेली थट्टा मुकाट्याने सहन करीत असे. श्रीगुरूंना हे समजताच ते त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू आज समाराधना कर. आज मी तुझ्याकडे भोजन करणार आहे. श्रीगुरूंनी त्याला असं सांगताच भास्कर ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. त्याने डाळ, तांदूळ, कणिक इत्यादी जो काही शुद्धा आणला होता त्यातून सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट जेव्हा इतरांना समजली तेव्हा ते आपापसामध्ये म्हणाले, आज श्रीगुरूंनी भास्कराला समाराधना करायला सांगितले, म्हणजे आज आपणाला मठामध्ये भोजन मिळणार नाही किंवा काही गोडधोड सुद्धा मिळणार नाही. तेव्हा आज आपल्याला घरीच भोजन करावे लागणार. श्रीगुरूंना हे अंतर्ज्ञानाने समजले. त्यांनी सर्वांना बोलावून सांगितले, आज भास्कर समाराधना घालणार आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी येथेच भोजनाला यावे. घरी कोणीही भोजन करू नये. सर्वांनी स्नान करून यावे. श्रीगुरूंनी असे सांगताच त्या ब्राह्मणांनी विचार केला. मठामध्ये असलेल्या सामग्रीनेच श्रीगुरू भास्करांकडून स्वयंपाक करून घेणार असतील आणि मग असा विचार करून सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले. इकडे भास्कराने 3 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक केला. मग श्रीगुरू भास्कराला म्हणाले, तो सर्व ब्राह्मणांना बोलावणे पाठव आणि 4000 पत्रावळ्या मांडा. भास्कराने विचार केला, मी तर स्वयंपाक केला आहे 3 माणसांना पुरेल एवढा, आणि श्रीगुरूंनी सर्वांना भोजनाला सांगितले. 4000 पत्रावळ्या मांडल्या आहेत. मग या सर्वांना अन्न कसे पुरणार. पण त्याच्या मनामध्ये विचार आला, श्रीगुरू महात्मा आहेत, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. श्रीगुरू समर्थ आहेत, त्यांची लीला आपल्याला काय कळणार. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार भास्कर त्या ब्राह्मणांना बोलावण्यासाठी नदीवर गेला, पण ते सगळे टंगळमंगळ करू लागले. श्रीगुरूंना हे समजताच त्यांनी दुसऱ्या शिष्यांना नदीवर पाठवले आणि सर्वांना भोजनाला येण्यासाठी सांगितले. मग सर्वजण भोजनासाठी आले. स्वयंपाक तयार होता. सर्वांनी श्रीगुरूंची पूजा केली. 4000 पत्रावळी मांडून झाल्या होत्या. मग श्रीगुरूंनी आपले वस्त्र त्या अन्नावर झाकले. त्यावर कमंडलूतील तीर्थ शिंपडले. मग श्रीगुरू त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, अन्नावरील वस्त्र न काढता अन्न दुसऱ्या पात्रामध्ये काढून घ्या आणि मग वाढा. श्रीगुरूंच्या सह सर्वजण भोजनाला बसले. वाढणे सुरू झाले. पण आश्चर्य असे, अन्न कितीही वाढले तरी पहिले होते तेवढेच शिल्लक. हजारो ब्राह्मण पोटभर जेवले, पण अन्न काही संपेना.
मग गाणगापुरातील सर्व स्त्री पुरुष मुले यांना भोजनासाठी बोलावले. सगळे पोटभर जेवले. मग गाणगापुराच्या शेजारील गावातील लोकांना भोजनासाठी बोलावले. ते सुद्धा पोटभर जेवले. त्या दिवशी गाणगापुरामधील आणि परिसरातील एकही मनुष्य उपाशी राहिला नाही. मग श्रीगुरूंनी भास्कराला भोजन करायला सांगितले. भास्कर जेवला तरी सुद्धा सुरुवातीला जेवढे तयार अन्न होते तेवढेच शिल्लक. शेवटी ते अन्न जलचरांना अर्पण केले. त्या दिवशी भास्कराने केवळ 3 लोकांना पुरेल एवढा शिधा आणला होता. तेवढ्या त्याच्या त्या शिध्यामध्येच 4000 लोक जेवले. केवढा हा चमत्कार! ही सगळी श्रीगुरूंची कृपा. या प्रसंगाने श्रीगुरूंची सर्वत्र कीर्ती झाली. गाणगापुरातील हे संन्यासी साधे संन्यासी नाहीत. ते साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत याची लोकांना खात्री पटली. सर्वांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. नंतरच्या काळामध्ये देशोदेशीच्या अनेक लोकांनी श्रीगुरूंचे शिष्यत्व पत्करले. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी श्रीगुरूंनी असे कितीतरी चमत्कार केले. एका प्रेताला सजीव केले. शुष्क काष्ठाला पालवी फुटली. त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवले. वांज म्हैस दुभती केली. कुष्ठरोग झालेल्या ब्राह्मणाचा रोग नाहीसा केला. पतितामुखी वेद बदविले. एका विणकरी भक्ताला श्रीशैल पर्वत दाखवून त्याला काशीयात्रा घडवली. खरोखर श्रीगुरूंच्या लीला अपार आहेत. अनेक देवदेवतांची आराधना केली असता उशिराने कामना पूर्ण होतात. परंतु श्रीगुरू नरसिंह सरस्वतींच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात. आणि श्रोतेहो, याचबरोबर श्री गुरुचरित्रातील हा 38वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला समजून आले असेल की आपली भक्ती, आपली श्रद्धा जर मनापासून असेल तर प्रभू श्री गुरु दत्तात्रय, श्री गुरु नरसिंह सरस्वती कोणत्याही परीने आपली ती इच्छा पूर्ण करतात. आपल्या करवी ते काहीही करायला तयार आहेत हेच आपल्याला यामधून कळून येते. आजचा हा व्हिडिओ, ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच दिव्य लीलेसाठी पाहत रहा आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल मेड फॉर मराठी. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये श्रीगुरूंच्या एका दिव्य लीलेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.